नमस्कार. कधी विचार केलाय का की आपल्या आत त्वचेच्या खाली काय दडलंय? आज आपण हाच आतला प्रवास करणार आहोत, अगदी हाडांपासून ते त्वचेपर्यंत. प्रश्न एकदम साधा आहे, नाही का? पण याचं उत्तर खूपच इंटरेस्टिंग आहे. आपल्या आतमध्ये ना एक अशी जबरदस्त फ्रेमवर्क आहे जी फक्त आपल्याला आधार देत नाही, तर आपल्याला आपला विशिष्ट आकारही देते. चला तर मग आपल्या प्रवासाची सुरुवात करूया थेट शरीराच्या आतून, आपल्या सांगाड्यापासून, म्हणजे अस्थिसंस्थेपासून. हीच ती चौकट आहे जी आपल्याला शेप आणि सपोर्ट देते. आणि कधीकधी एखादा एक्सरेमध्ये ही आतली रचना इतक्या स्पष्टपणे समोर येते. आता ही जी पूर्ण फ्रेम आहे ना, ती काही एकच सलग भाग नाहीये. तिची रचना 2 मुख्य भागांमध्ये विभागलेली आहे. आणि हो, दोन्ही भागांची कामं अगदी वेगवेगळी आहेत. यातला पहिला भाग आहे अक्षीय सांगाडा. सोप्या भाषेत सांगायचं तर हा आपल्या शरीराचा सेंट्रल पिलर आहे. म्हणजे बघा, आपली कवटी, पाठीचा कणा आणि छातीचा पिंजरा हे सगळं यात येतं, अगदी शरीराच्या मधोमध. याचं काम काय तर प्रोटेक्शन. आपली कवटी बघा, मेंदूसाठी एक नॅचरल हेल्मेटच आहे. छातीचा पिंजरा आपलं हृदय आणि फुफ्फुसांना जपतो. आणि पाठीचा कणा, तो आपल्याला ताठ उभं राहण्यासाठी आधार देतो आणि सोबतच लवचिकताही देतो. म्हणजे या सगळ्याचा मुख्य उद्देश एकच आहे, संरक्षण. आणि मग येतो दुसरा भाग, उपांग सांगाडा. यात येतात आपले हात आणि पाय, म्हणजे ती हाडं ज्यामुळे आपण चालतो, पळतो, लिहितो, थोडक्यात आपल्या आजूबाजूच्या जगाशी संवाद साधतो. बरं, आपण सांगाण्याचे भाग पाहिले, पण ही हाडं नक्की बनलेली कशाची असतात? चला जरा झूम इन करूया. असं समजा की आपण एका मायक्रोस्कोप खालून बघतोय. तर हाड म्हणजे काय? ही फक्त एक निर्जीव काठी नाही आहे. ही एक कठीण पण जिवंत रचना आहे, जी बनलेली असते जिवंत पेशी आणि कॅल्शियम सारख्या खनिजांपासून. आणि हेच कॅल्शियम आहे जे आपल्या हाडांना ती कमालीची मजबूती देतं. हाडांचे पण प्रकार आहेत. पहिला प्रकार म्हणजे चपटी हाडं. ही तर आपल्या शरीराची ढाल आहेत असं समजा, जसं की कवटी जी आपल्या मेंदूला सुरक्षित ठेवते. या हाडांचं मुख्य कामच आतल्या नाजूक अवयवांना जपण्याचं आहे. मग आहेत लहान हाडं. ही कुठे असतात? तर आपल्या हातांच्या आणि पायांच्या पंजात. यांच्यामुळेच आपण चित्र काढण्यासारखी किंवा लिहिण्यासारखी बारीक सारी कामं अगदी अचूकपणे करू शकतो. सगळा खेळ या छोट्या हाडांचा आहे. तिसरा प्रकार जरा इंटरेस्टिंग आहे, अनियमित हाडं. म्हणजे अशी हाडं ज्यांना काही ठरलेला आकार नसतो, जसं की पाठीच्या कण्याचे मणके. यांचा आकार असा का असतो? कारण त्यांचं कामच तसं स्पेशल आहे, शरीराला आधार पण द्यायचा आणि लवचिक पण ठेवायचं. आणि चौथा प्रकार, लांब हाड. ही आपल्या शरीराच्या लिव्हरसारखी काम करतात. उदाहरणार्थ मांडीचं हाड. ह्याच हाडांच्या ताकदीमुळे आपण धावू शकतो, उड्या मारू शकतो. सगळी ताकद आणि गती इथूनच येते. आणि आता एक अमेझिंग फॅक्ट, आपल्या शरीरातलं सर्वात लांब आणि मजबूत हाड कोणतं असेल? ते आहे मांडीचं हाड, फीमर. आणि सर्वात लहान? ते आहे आपल्या कानात, चक्क एका तांदळाच्या दाण्या एवढं. आहे की नाही कमाल? आपल्या शरीराच्या रचनेत केवढी व्हरायटी आहे बघा. ओके, तर हाडांची ही सगळी फ्रेमवर्क तर आपण पाहिली. पण मग आपण हालचाल कशी करतो? हाडं तर स्वतःहून हलू शकत नाहीत. इथेच एंट्री होते सांध्यांची, म्हणजेच जॉईंट्सची. आणि माहितीये का, सगळेच सांधे हालचालीसाठी नसतात. यांचे मुख्यत्वे 2 प्रकार पडतात. एक म्हणजे अचल सांधे, जे अजिबात हालत नाहीत, जसं की आपल्या कवटीची हाडं. आणि दुसरे म्हणजे चल सांधे, जे आपल्याला हलायला मदत करतात, जसं की हात आणि पायांमधले. आता या चल सांध्यांमध्ये पण प्रकार आहेत. पहिला आहे बिजागरीचा सांधा. नावावरूनच कळलं असेल, अगदी दरवाजाच्या बिजागरीसारखा. तो फक्त एकाच दिशेने उघडबंद होतो. आपला कोपर आणि गुडघा ही याची बेस्ट उदाहरणं आहेत. त्यानंतर येतो उखळीचा सांधा किंवा बॉल अँड सॉकेट जॉईंट. हा तर सगळ्यात जास्त मूवमेंट देतो, जवळजवळ 360 डिग्रीमध्ये. आपला खांदा किंवा खुब्याचा सांधा बघा, आपण हात पूर्ण गोल फिरू शकतो, ते याचमुळे. आणि एक तिसरा प्रकार आहे, तो म्हणजे सरकता सांधा. इथे हाडं एकमेकांवर थोडीशी सरकतात. खूप मोठी हालचाल नाही, पण या सूक्ष्म हालचाली खूप महत्त्वाच्या असतात. आपलं मनगट किंवा घोटा, तिथल्या हालचाली याच सांध्यांमुळे शक्य होतात. चला तर आपण शरीराच्या आतून प्रवास करत करत आता अगदी बाहेरच्या थरापर्यंत आलो आहोत. आपण बोलणार आहोत आपल्या शरीराच्या संरक्षक ढालीबद्दल, म्हणजेच त्वचेबद्दल, जी आपल्या शरीरातला सर्वात मोठा अवयव आहे. आपल्याला वाटते तशी त्वचा म्हणजे फक्त एकच थर नाहीये. तिचे मुख्य 3 थर असतात. सर्वात बाहेरचा जो आपल्याला दिसतो तो म्हणजे बाह्य त्वचा. त्याच्या आत असतो मधला थर
आणि सर्वात आत असतो त्वचेखालील थर. आणि त्वचेची कामं तर खूप आहेत. ती फक्त आपलं शरीर झाकत नाही, ती आपल्या आतल्या अवयवांना जपते, शरीरातली आर्द्रता टिकवून ठेवते. एवढंच नाही तर सूर्यप्रकाशाच्या मदतीने जीवनसत्व तयार करते, आपलं तापमान कंट्रोलमध्ये ठेवते आणि हो, आपल्याला स्पर्शाची जाणीव करून देते. म्हणजे ती एक मल्टीटास्कर आहे. आपल्या सगळ्यांच्या त्वचेचा रंग वेगवेगळा का असतो? याचं कारण आहे मेलॅनिन नावाचं एक रंगद्रव्य. पण त्याचं काम फक्त रंग देणं नाहीये, ते एक प्रकारचं नॅचरल सनस्क्रीन आहे जे आपल्याला सूर्याच्या घातक अतिनील किरणांपासून वाचवतं. आणि जेव्हा आपल्याला खूप गरम होतं तेव्हा काय होतं? घाम येतो, बरोबर? तर ह्या घर्मग्रंथी म्हणजे स्वेट ग्लँड्स आपलं तापमान वाढल्यावर घाम बाहेर टाकतात. हा घाम जेव्हा वाळून जातो तेव्हा आपल्या शरीराला थंडावा मिळतो. ही आपल्या शरीराची स्वतःची एअर कंडिशनिंग सिस्टमच आहे. तर बघा, आपली हाडं आपल्याला आकार देतात, एक मजबूत चौकट देतात, आणि त्वचा ती जगासमोर आपली ओळख असते. एकीकडे आतली रचना, दुसरीकडे बाहेरचं आवरण. या दोन्हींनी मिळून आपलं अस्तित्व कसं घडत असेल, नाही का? विचार करण्यासारखी गोष्ट आहे.